सराफा व्यापाऱ्याची पत्नी आणि 3 मुलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली। ही घटना करवा चौथच्या आधीच होणार होती, कारण मागच्या 8 ते 10 वर्षांपासून घरात खूपच टेन्शन होतं, असं आरोपी मुकेशने सांगितलं आहे। उत्तर प्रदेशच्या इटामध्ये लालपुरा भागात राहणाऱ्या सराफा व्यापारी मुकेश वर्माने आपली पत्नी आणि 3 मुलांची हत्या केली आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मुकेशने पहिले आपली पत्नी रेखा वयवर्ष 45, मुलगी भाव्या वयवर्ष 20, मुलगी काव्या वयवर्ष 16 आणि मुलगा 11 वर्षांचा यांना झोपेची गोळी दिली आणि बेशुद्ध केलं। त्यानंतर त्याने एक एक करून चौघांचा गळा घोटला। पत्नी आणि 3 मुलांची हत्या केल्यानंतर मुकेश वर्माने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा देखील प्रयत्न केला। यासाठी तो रेल्वे ट्रॅकवरच पोहोचला, पण JRPने त्याला वाचवलं। तपासामध्ये कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे आपण हे पाऊल उचलल्याचं मुकेश वर्माने सांगितलं। मुकेश वर्माला अटक केल्यानंतर त्याची मानसिक स्थिती तपासली जात आहे, असं ASP संजय कुमार यांनी सांगितलं। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळ्यावर खुणा दिसल्या आहेत, त्यामुळे हत्या झाल्याचं स्पष्ट होतं। कुटुंबासोबत बराच काळ वाद सुरू होता, जो झेलणं कठीण होतं। आपण सगळे संपावं अशी माझी इच्छा आहे, असं मी तिला सांगितलं। तू संपशील तेव्हा आम्हालाही सोबत ने, कारण तुझ्या मागे कुटुंबाला बघायला कुणीही नाही। मुलंही एवढी मोठी झाली नाहीत की ते नोकरी करून घर चालवू शकतील, असं उत्तर पत्नीने दिल्याचं मुकेश वर्मा यांनी पोलिसांना सांगितलं। मुलांचे खर्चही खूप जास्त आहेत, त्यामुळे तुला स्वतःला संपवायचं असेल तेव्हा आम्हालाही संपव। एकदा करवा चौथ होऊ दे, त्यानंतर कर, आता डोकं चालू नको। यानंतर आम्ही कानपूरला गेलो, परत आल्यानंतर प्लॅन केला। फार त्रास होणार नाही असं कर, असं मला तिने सांगितलं। यानंतर मी झोपेचे औषध दिलं, कारण 2003 साली जेव्हा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा तिनेही झोपेची गोळी मागितली होती, अशी धक्कादायक कबुली मुकेश वर्माने दिली आहे।